मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका जोराजोरात आता ओरडू लागते की मल्हार, अरे खरंच स्वरा कुठे आहे? मला आता मल्हार ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की तुला माहीत आहे की माझी स्वरा कुठे आहे ते. तू तिचा पत्ता जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत मी तुला इथून अजिबात सोडणार नाही. तेव्हा मोनिका जोरात ओरडते, अरे तुझं असं सारखं विचारण्याने माझं उत्तर अजिबात बदलणार नाहीये. त्यामुळे मल्हार तू मला सोडून दे. मल्हार म्हणतो, ना तुला एकदा सांगितलं ना नाही सोडणार, म्हटल्यावर आता सोडणारच नाही. मग त्यानंतर आता घरातील सगळेजण तेथे येतात. विजय विचारतो, अरे मल्हार हे काय आहे, तुला शोभतं का हे? त्यावरती मल्हार म्हणतो, नाही दादा, आता कुणीच मध्ये बोलायचं नाही आणि हिची सुटका देखील करायची नाही. जोपर्यंत स्वराचा पत्ता ही मला सांगत नाही तोपर्यंत हिला कुणी जेवणसुद्धा द्यायचं नाही. आता मल्हार असा कठोर निर्णय घेतो. तेवढ्यातच तेथे बाहेर काहीतरी पडल्याचा जोरात आवाज येतो. तेव्हा घरातील सगळेजण आता धावतच बाहेर जातात. मोनिका मात्र एकटीच ओरडत असते. आता बाहेर आल्यानंतर सगळेजण कोण आहे असं ओरडतात, कारण तेथून कुणीतरी पळालेलं असतं. क्षमा म्हणते, हे काय, फ्लावर वास कसा काय फुटला? तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो. मल्हार आणि विजय त्या माणसा पाठीमागे धावतात. तर मंजुळाला आता तेथे दरवाजाच्या कडेला आता घुंगरं दिसतात. ती घुंगरं आता साहेबरावाची असतात हे मंजुळाला आठवतं. त्याचबरोबर तेथे एक चिठ्ठी सुद्धा असते. त्या चिठ्ठीमध्ये आता लिहिलेलं असतं. मंजुळा ते वाचून पाहते. आता पुढे मंजुळा वाचत असते की साहेबरावांनी माझ्यासाठी ही चिठ्ठी लिहिली. तुझ्या घुंगरांचा आवाज ऐकून खूप दिवस झाले आहे. तुझी जी छोटी परी आहे ना, तुझ्या काळजाचा तुकडा, ती म्हणजे स्वरा, ती माझ्या ताब्यात आहे. तिच्या खातरदारीत कोणती कमी ठेवली नाही. आता तुमची खातरदारी करण्याची मला संधी द्या. मंजुळाला आता जे समजायचं असतं ते सर्व काही समजलेलं असतं. म्हणजेच आता साहेबरावाच्या तावडीमध्ये, त्याच्याच ताब्यामध्ये स्वरा आहे ही गोष्ट त्याला समजते. तेवढ्यातच विजय आणि मल्हार आता तेथे येतात. ते आता एकमेकांबरोबर बोलत असतात. असं कसं कोणी घरात येऊ शकतं? ती क्षमा आता विजय आणि मल्हारला विचारू लागते, नक्की हे काय होतं, कोण आलं होतं, हा फ्लावर वास फुटलाच कसा? मल्हार म्हणतो की वहिनी, जे कोणी होतं ना ते मोनिकाचीच माणसं असणार आहे, मला खात्री आहे 100%. निरंजन मामा देखील आता तितक्यात तेथे येतात. त्यावरती आता मला माहीत आहे कोण होतं ते, असं मंजुळा म्हणते. सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. सर्वजण विचारू लागतात की स्वरा नक्की आहे तरी कुठे? त्यावरती आता मंजुळा सर्व सत्य सांगू लागते. आता साताऱ्यामध्ये आहे आणि मला ती जागा माहीत आहे. आता आपल्याला स्वराला पटकन वाचवायचंय. तुम्ही अगोदर तिथे चला, टाईमची खोटी करून चालणार नाहीये. त्यावरती आता मल्हार म्हणतो, म्हणजे आपण तिकडे जायचं का आता? तेव्हा मंजुळा म्हणते, हो आपल्याला तिकडे आता जावंच लागेल. घरातील सगळेजण आता टेन्शनमध्ये येतात. तेव्हा तुम्हाला हे सगळं कसं माहीत झालं? मल्हार विचारू लागतो. ती मंजुळा म्हणते, ते मी नाही आता सांगू शकत, आपल्याकडे वेळ पण नाहीये. तर आता ठीक आहे असं मल्हार म्हणतो. तर आता विजयला घरीच थांबवतो आणि मोनिकाकडे लक्ष द्यायला सांगतो. तेव्हा निरंजन मामा आता मंजुळाला विचारतात, काय ग मंजुळा, एका तासाभरापूर्वी तुला काही माहीत नव्हतं, असं अचानक कसं माहीत झालं? घुंगरू कुणाचे आहेत असं निरंजन मामासारखे विचारतात आणि ते फेकून देणार असतात. तेव्हा आता पटकन मंजुळा त्यांच्या हातातून ते घुंगरू घेते आणि म्हणते, हा सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे. आपल्याला लवकरात लवकर स्वप्नाला जायला हवं, कारण की तिकडे गेल्यानंतर खूप मोठा भयंकर प्रकार घडणार आहे. म्हणजेच आपली स्वरा तिथे भेटणार आहे, पण ते आता आमचा तमाशाचा फड आहे आणि तेथेच आपली स्वराही भेटणार आहे. तेव्हा आता नक्की काय प्रकार आहे हा, असं निरंजन मामा विचारतात. तेव्हा मंजुळा म्हणते, हे पहा, माझ्या जन्माचं रहस्य मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. प्लीज तुम्ही मला काही विचारू नका. आपल्याला फक्त स्वराला आता त्या तावडीतून सोडवायचे, एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मामा म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही पटकन जा, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मल्हार सरांना घेऊन या, असं आता मंजुळा म्हणते. मामा ठीक आहे असं म्हणतात. इकडे मल्हार हा मोनिकाला म्हणतो, आता आम्ही स्वराला आणायला सुपण्याला चाललो आहे. आता तिथे पोहोचलो आणि जर स्वराला खर्चटलं सुद्धा ना, तुझी काही गय नाही, असं म्हणून तो आता रूम बाहेर येतो आणि बाहेरून कडी लावतो. सो सर्वांना आता शपथच घालतो की मोनिकाला कोणीही इथून सोडायचं नाहीये. मोनिका आता जोराजोरात आरडाओरडा करत असते. मंजुळा आता मनातल्या मनात विचार करते, साहेबराव तुला हा सौदा खूप महागात पडणार आहे. आता माझ्या स्वराला म्हणजे माझ्या काळजाच्या तुकड्याला तू उचललंस ना, तुझ्याकडे आता मी बघतेच.
मी माझ्यासाठी आता मल्हार सरांचा जीव धोक्यात घालू शकत नाही असं म्हणून मंजुळा आता लगेच तिथून जाते. इकडे निरंजन मामा हे मल्हारकडे येतात आणि म्हणतात, चला पटकन, मंजुळाबाई आपली वाट पाहत आहेत. आता सगळेजण बाहेर येतात खरं, परंतु मंजुळा तेथे नसते. निरंजन मामा म्हणतात की ती पुढे गेली असेल, आपल्याला मागून जायला हवं. निरंजन मामा आणि मल्हार हे दोघेही तिकडे जायला निघतात. तर दुसरीकडे आई ह्या आता क्षमाला म्हणतात, मी हे दारच उघडते. ह्या लेकराला असं आतमध्ये तडफडत ठेवायचं का? त्या मोनिकाबद्दल बोलत असतात. क्षमा म्हणते, पण मल्हार भाऊजींनी आपल्याला शपथ घातली आहे. दुसरीकडे साहेबराव स्वराकडे येत म्हणतात की आपल्याला इथून आता जायला हवं. ते मोठे सरकार आहेत ना, त्यांना जर समजलं आपण इथे आहोत तर ते आपल्याला ढगात पाठवतील. तर आता मोठे सरकार म्हणजे कोण असं स्वरा विचारू लागते. साहेबराव म्हणतो, ते माझे डॅडी आहेत, माझा बाप. त्यांना जर समजलं की आपण इथे आहोत तर खरंच आपल्या काही खरं नाही. ती म्हणते, आपले बाबा कधी आपल्यावर राग काढतात का? तुम्ही काही पण काय बोलताय? हा साहेबराव स्वराला आता खूपच घाबरवतो आणि म्हणतो, आपल्याला इथून अगोदर निघायला हवं. स्वरा म्हणते, मग चला ना पटकन. तर आता स्वरा जिथे झोपलेली असते त्या ठिकाणी साहेबराव उशा ठेवतो आणि त्यावरून पांघरून टाकतो, जेणेकरून समजावं की स्वरा इथे झोपलेली आहे म्हणून. आता ते दोघेही तेथून जातात. दुसरीकडे मोनिकाला आता अजूनही बांधून ठेवलेलंच असतं. आई आणि क्षमा तिची काहीही मदत करत नाही. तेव्हा मोनिका कशीबशी आता स्वतःची सुटका करते. तिला आता सगळं काही आठवत असतं. मल्हारने कशाप्रकारे तिला बांधून ठेवलं, मंजुळाने कशी तिच्या थोबाडीत मारली. ती म्हणते, मंजुळा मी तुला सोडणारच नाही, आता मी काय काय करते ना ते पाहाच. ती आता स्वतःला सोडवून घेतल्यानंतर लगेच मोबाईल घेते आणि तावडेला फोन करून सांगते, मल्हार कामत आणि त्याच्या 2 पिल्लांनी तुम्हाला चकवा दिलाय, तुम्हाला फसवलंय आणि साताऱ्याला पळून गेले आहेत. तेव्हा काय असं तावडे विचारतात. तर आता मल्हारला साताऱ्याला जाऊन लवकरात लवकर अरेस्ट करा असं ती म्हणते. त्यावेळी तावडे म्हणतात, मला एक सांगा मोनिका मॅडम, अहो स्वतःच्या नवऱ्याचा जीव धोक्यात घालण्याचं काम तुम्ही करताय, जस नवऱ्याला तुम्ही अरेस्ट करताय, असं का? त्यावरती मोनिका म्हणते, ते बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. ती मंजुळा आहे ना, तिचं ऐकून मल्हार काही पण करतो आणि मग त्याच्या अंगलट येतं, म्हणून मी तुम्हाला सांगतेय. तेव्हा ठीक आहे असं तावडे म्हणतात आणि शिंदेला व सहकाऱ्यांना घेऊन लगेच तिकडे जायला निघतात. इकडे मंजुळा आता साताऱ्याला चाललेली असते आणि ड्रायव्हरला म्हणते, अरे बैलगाडी चालवल्यासारखा काय चालतोय, चल ना जरा फास्ट. तर आता दुसरीकडे साहेबरावाच्या माणसांनी पत्त्याचा डाव मांडलेला असतो. त्याचबरोबर ते ड्रिंक्स देखील करत असतात. भिके आता त्याच संधीचा फायदा घेतो आणि हळूहळू स्वतःला सोडवून घेत असतो. पण आता तो कुणाला क्षणभरही समजू देत नाही की माझी सुटका झाली आहे. नंतर आता मंजुळा म्हणते की भिक्याला फोन करायला हवा मला, कारण त्याची मदत लागणारच आहे. त्यामुळे ती आता लगेच इकडे फोन करते. तर भिक्याचा मोबाईल नेमका साहेबरावाच्या माणसांकडे असतो. मंजुळाचा फोन येता जाता त्यांना आनंदच होतो. ते म्हणतात की येते वाटतं मंजुळी इकडे. तर आता भिक्या कान टवकारून ऐकत असतो. तेव्हा आता भिक्याकडे लगेच तो फोन दिला जातो आणि लगेच त्याला सांगितलं जातं की जुन्या वाड्यावर यायला सांग तिला. तेव्हा आता मंजुळा इकडून म्हणते, भिक्या अरे मी येते, तू कुठे आहे? कारण त्या साहेबरावाचे घाणेरडे हात माझ्या स्वराला लागायला नकोत. अरे त्याच्या तावडीतून तिला सोडवायचे, मला तुझी मदत लागेल, करशील ना मदत? तेव्हा भिक्या म्हणतो की हो करील, तू ये जुन्या वाड्यावर. तर आता दुसरीकडे मोनिका रूम बाहेर येते आणि म्हणते, मोनिका टू गुड, कारण की मी स्वतःची सुटका तर करवून घेतली, त्याचबरोबर मल्हार आणि मंजुळाला अशी शिक्षा देणार ना, मला त्रास देण्याचा बदला मी घेणारच. तेव्हा मोनिका गालातल्या गालात हसत असते. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये मल्हार आणि मंजुळाला दोघांनाही कोर्टामध्ये आता आणलं जातं. तेव्हा आता जज साहेब असतात, ते मल्हार आणि मंजुळाला शिक्षा देणार असतात. तेवढ्यातच साहेबराव आता स्वराला घेऊन तेथे येतो आणि म्हणतो की जज साहेब, या दोघांनाही शिक्षा देऊ नका, कारण की मोबाईलमधील शुभंकरचा फोटो दाखवून हा माणूस जिवंत असल्याचं सत्य आता साहेबराव सांगतो. आता मंजुळाला प्रश्न पडतो, हा नक्की इथे आला तरी कसा असेल, काही कळतच नाही. तेव्हा स्वरा आता मल्हारला पाहून खूपच खुश होते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.